दरवर्षी होतो तसाच यावर्षी देखील भारताचा अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे। दरवर्षी असतं तसंच यंदाही सगळ्यांचं लक्ष काही मोजक्याच गोष्टींकडे होतं, त्या म्हणजे काय स्वस्त होणार, काय महाग होणार, इन्कम टॅक्स संदर्भामध्ये काय घोषणा होणार। म्हणजेच या अर्थसंकल्पातल्या अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे सर्वसामान्यांवरती आणि त्यांच्या लाईफस्टाईलवरती हा थेट परिणाम होत असतो। यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स संदर्भामध्ये 7 लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 1 रुपयाही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही अशी घोषणा केली। इन्कम टॅक्स हा सर्वसामान्यांसाठी अगदी जवळचा विषय आहे। आता हा निर्णय आल्यामुळे सर्वसामान्यांना, खास करून ज्यांचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 7 लाखाच्या खाली आहे, त्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या चर्चांच्या आणि घोषणांच्या पलीकडे जाऊन काही देश असेही आहेत जिथे तुमची कमाई तुम्ही पूर्णपणे तुमचीच असते, तुम्हाला तुमच्या कमाईवरती अजिबात कर द्यावा लागत नाही। तर चला बघूयात हे देश कोणते आहेत जिथे तुम्हाला इन्कम टॅक्स भरावाच लागत नाही। पहिला देश आहे बहामास। बहामास या देशात कोणत्याच नागरिकाला आपल्या कमाईवरती टॅक्स भरावा लागत नाही। अगदी तो माणूस बहामासचा नागरिक जरी असला किंवा दुसऱ्या कोणत्या देशाचा नागरिक असला तरी त्याला बहामासमध्ये इन्कम टॅक्स भरावा लागत नाही। तो त्या देशाचा मूळ नागरिक आहे, त्या देशाच्या नियमाप्रमाणे त्या देशात त्याला इन्कम टॅक्स हा भरावा लागतो। दुसरा देश म्हणजे युएई। आखाती देशांमधल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या युएई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशाचं महत्वाचं उत्पन्नाचं साधन हे तेल आहे। देशात कोणत्याच नागरिकांकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही, त्याऐवजी तेलातून मिळणारं उत्पन्न आणि बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांच्या कडून हा कर घेतला जातो। तिसरा देश आहे बहारीन। बहारीन या देशात कोणत्याही व्यक्तीकडून इन्कम टॅक्स आकारला जात नसला तरी त्या संस्थेसाठी ते लोक काम करायला आलेले आहेत, त्या संस्थेला बहारीन मधल्या सोशल इन्शुरन्स ऑर्गनायझेशनला आर्थिक स्वरूपामध्ये मदत करणं हे बंधनकारक आहे। चौथा देश आहे कुवेत। कुवेत हा देश तेल निर्यातीच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे, त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी कुवेतला नागरिकांच्या उत्पन्नाच्या करावर विसंबून राहण्याची कोणतीच गरज भासत नाही। त्यामुळे या देशामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स देखील भरावा लागत नाही। त्याशिवाय खाद्यपदार्थ, पेट्रोल, वीज तसेच आरोग्य व्यवस्था या गोष्टींसाठी सरकारतर्फे सबसिडीही आहे। पाचवा देश आहे कतार। कतार हा देशही तेल उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आघाडीवरती आहे, त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी मजबूत आहे। याच कारणामुळे नोकरी करणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स आकारला जात नाही। आकाराने लहान जरी असला तरी हा देश आणि या देशातले नागरिक आर्थिकदृष्ट्या प्रबल आहेत। सहावा आणि शेवटचा देश आहे मालदीव। जगामधल्या सर्वात भारी पर्यटन स्थळापैकी समजल्या जाणाऱ्या मालदीव हा देश तिथल्या समुद्र किनाऱ्यामुळे प्रसिद्ध आहे। मुळात हा देशच समुद्र किनाऱ्यावरती वसलेला आहे, त्यामुळे देशाचं पर्यटनातून होणारं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे या देशातल्या नागरिकांकडून इन्कम टॅक्स आकारला जात नाही। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशा प्रकारे वाटली? नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।